कारण नको धनाजी सरांचा टॉपिक, नको आणि कुणाचा टॉपिक, कारण मन आहे ते. त्यामुळे आज आपण ऐकणार आहोत मनाला मनावर कसं घ्यायचं आणि आपल्या मनाच्या माध्यमातून तुम्हाला जे पाहिजे ते साध्य कसं करायचं. असाध्य गोष्टी पण साध्य होतात जर मनाला मनावर घेतलं तर. जर 30 किलो वजन कमी होतं, जर डायबिटीस मधनं मुक्तता होते, थायरॉइड मधून आपण मुक्त होतो, ते नुसताच या फ्युएलनं नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल हे सकस संतुलित आहार अन्नच होतं, म्हणते मी. नाही, आपण काय काय करायचं हे सायंटिफिकली समजून घेऊन मग याचा आधार घेऊन. प्रीती यादव म्यूट करा ना, बिना म्यूट करता काय ओरडताय. त्यामुळं आपण मनाला मनावर घेतलं तर. आता आपण जाणार आहोत याच गोष्टीला जाणून घेण्यासाठी धनाजी सरांच्याकडं. धनाजी सर शिक्षक आहेत, योग शिक्षक आहेत, स्वतःवर खूप छान काम केलंय, अगदी ठरवून केलंय. मी एवढ्याच दिवसात माझा डायबेटीस सगळं बंद होईल औषध असं ठरवलं, आणि ठरवलेल्या वेळेत ज्या वेळेला आपण करतो ना, त्यावेळेचा आनंद आणि त्यावेळेचा कॉन्फिडन्स एवढा आहे की आज ते आपल्याला शिकवायला लागलेत. तुम्ही तुमच्या मनाला कसं मनावर घ्यायचं. जोरदार क्लॅपिंग करू आपण धनाजी सरांसाठी. सुमित सर ऑल म्यूट टाका. आज लईच पद माझ्या मॅडमना काम करायला लागायला लागले. सारखं लोक अनम्यूट करायला लागलेत, मध्येच बोलायला लागलेत. त्यामुळं पटकन म्यूट करून टाका सगळ्यांना. येस माझ्या सर अनम्यूट करा. ओके. सर्वांना शतायुषी सकाळ. आपण दोन गोष्टीचा स्वीकार करायला पाहिजे. मन जर आपलं स्ट्रॉंग करायचं असेल, सगळ्या गोष्टी ह्या मनानं स्ट्रॉंग होत असतात. आणि मन स्ट्रॉंग करायचं असेल तर कौतुक आणि टीका ह्या दोन्ही गोष्टीचा आपण स्वीकार केला पाहिजे. कारण जसं फुल फुलायला सूर्यप्रकाश पण लागतो आणि पाणी या दोन्ही गोष्टीची गरज असते, त्या पद्धतीनं आपण देखील जर या धावत्या जगामध्ये आपल्याला जर स्ट्रॉंग करायचं असेल, मानसिकदृष्ट्या माइंडसेट करायचं असेल, तर सगळ्या गोष्टीचा आपण स्वीकार करायचा आणि कितपत एखाद्या गोष्टीला आपण चिकटून राहायचं आणि कितपत आपण एखादी गोष्ट लवकर मनातून सोडून द्यायचं, या दोन गोष्टी आपण शिकलो की जग जिंकायला आपल्याला वेळ लागणार नाही. कारण प्रत्येकाला वाटत असतंय की आपण व्यवस्थित असायला पाहिजे, व्यवस्थित दिसायला पाहिजे, आपली फिजिकल फिटनेस व्यवस्थित असायला पाहिजे, कोणताही आजार नसायला पाहिजे. मग याच्यासाठी आपणाला भरपूर म्हणण्यापेक्षा अशा चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये असायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला चांगला आहार आपल्या शरीरामध्ये जायला पाहिजे. आता पहा, मनाला स्ट्रॉंग करत असताना आपण दोन गोष्टी प्रामुख्यानं पाहिल्या पाहिजेत. आपण मॉर्निंग फ्युएल स्टेशनचा आधार घेतो किंवा मॉर्निंग फ्युएल स्टेशन हे तुम्हाला दिवसभर 24 तासासाठी एक प्रकारची एनर्जी देत असते. परंतु त्याच्या अगोदर किंवा योगा करण्याच्या अगोदर आपण प्रार्थना करत असतो. आता बरेच लोक म्हणतात प्रार्थना आणि मन याचा काय संबंध आहे, किंवा ध्यान आणि मन याचा काय संबंध आहे. आपण आपल्या योगामध्ये 8 गोष्टी पाहत असतो. यम, नियम, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी याच्याकडे. आणि त्याच्यामध्ये आता आपण मॉर्निंग फ्युएल स्टेशन सुरू होण्याच्या अगोदर ओंकार मंत्र म्हणतो किंवा ओंकार म्हणत असतो. त्या ओंकारचा परिणाम आपल्या शरीरावरती किती होत असतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मनावरती किती होत असतो. प्रत्येकाने पहिला दिवस आठवावा ओंकारचा आणि आजचा दिवस आठवावा त्यांच्या मनावरती, किंवा त्यांच्या मनामध्ये एक प्रकारे चेंज झालेला आपणाला पाहायला मिळतो, किंवा आपणाला आपली मानसिक दृष्ट्या आपली जी वाटचाल आहे ती वाटचाल धैर्याकडे चालू आहे. कारण ह्याला अनेक शास्त्रीय पुरावे आहेत. हे आपण असंच म्हणत नाही. कारण आपणाला माहित असेल
एक प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ ज्यांचं नाव डॉक्टर अलेक्सिस पेरेला आहे आणि त्यांनी 20 वर्ष माणसाच्या जीवशास्त्राविषयी किंवा माणसाविषयी अभ्यास केला आणि त्याच्यामुळं त्यांना जीवशास्त्रातलं प्रार्थनेच्या जीवशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं. हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल. प्रार्थनेच्या आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो आणि याच्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आणि ते ज्या इन्स्टिट्यूट मध्ये काम करत होते त्या इन्स्टिट्यूटचं नाव होतं रॉकफेलर इन्स्टिट्यूट. आणि त्यांनी जे लोक प्रार्थना करतात त्यांच्यावरती काय परिणाम होतो आणि जे लोक प्रार्थना करत नाहीत त्यांच्यावरती काय परिणाम होतो याचा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. आणि प्रार्थना करणाऱ्यांच्या लोकांच्या मध्ये एक प्रकारचं धारिष्ट निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि जे लोक प्रार्थना करत नव्हते ते असेच त्यांचं मन सैरवैर पळत होतं. जसं आपणाला भजी खाण्याच्या अगोदर म्हणजे इथून माग आपण शतायशी फॅमिलीला जॉईन होण्याच्या अगोदर आपल्या समोर जे पदार्थ होते त्या पदार्थातील आपण आवडीचे पदार्थ पहिल्यांदा खात होतो. परंतु ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनावरती काम करायला लागला, तुमचं मन तुमच्या ताब्यामध्ये आलं, तुम्ही मनाचं झाला नाही तर मन तुमचं झालं, त्यावेळेला मात्र तुमच्या समोर असणारे जे अनेक पदार्थ असतील त्या पदार्थाची कॅलरीज किती आहेत, त्याचा आपल्या शरीराला किती उपयोग आहे, ह्या गोष्टी आपण पाहतो. कारण आपणाला नॉलेज मिळालं. तसं प्रार्थना आणि ओंकार मंत्र किंवा कोणत्याही प्रार्थना असू दे, आपण योगा करत असताना देखील प्रार्थना म्हणतो, योगा संपल्यानंतर देखील आपण प्रार्थना म्हणतो. त्याच्यातून आपल्या शरीरामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हे प्रार्थनेचं वैशिष्ट्य आहे. जसं ह्या प्रार्थनेचं वैशिष्ट्य आहे तसं आपल्या मनावरती आपण कोणत्या पद्धतीनं काम करायचं. कारण माझं पहिलंच वाक्य होतं पहा, कौतुक आणि टीका ह्या दोन्हीचा आपण स्वीकार करायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला सारखं कौतुक 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 पाहिजे असतंय किंवा बऱ्याच वेळेला आपल्यावरती टीका टीका होत असते. जसं फुल फुलतंय, फुल फुलत असताना त्याला सूर्यप्रकाश ची गरज असते, तशी पाण्याची पण गरज असते. ह्या दोन्ही गोष्टीची गरज असते. तसं आपलं मन जर सदृढ करायचं असेल तर आपणाला कौतुक पण झेलायला पाहिजे, टीका पण झेलायला पाहिजे, बाकीच्या सगळ्या गोष्टी झेलायला पाहिजेत. परंतु त्याच्याशी आपण कितपत चिकटून राहायचं ह्या गोष्टी आपण पाहायला पाहिजे. आपलं काय आहे, आपण नुसता कौतुकाच्या पाठीमागे लागतो. मग काही लोक ढोबळ मानानं उगच कौतुक करतात आणि काही लोक काय समाजामध्ये आपल्याला माहित आहे, तुम्ही कितीही चांगलं काम करा तुमच्या पाठीमागं किंवा तुमच्या समोर किंवा इकडं तिकडं टीका करत असतात. आपण गोष्ट लाईटली कशी घ्यायची आणि ती गोष्ट आपण कन्व्हर्ट चांगल्या पद्धतीनं कसं करायची हे आपण शिकायला पाहिजे. आणि हे शिकवण्याचं काम मॉर्निंग फ्युएल स्टेशन करतंय. हे म्हणायला इथं आपल्याला 100% वाव आहे म्हणण्यापेक्षा 100% मॉर्निंग फ्युएल स्टेशन आपणाला कोणत्या गोष्टीतून किती आपण घ्यायचं आणि एखाद्या चुकीच्या गोष्टीला देखील आपण डायव्हर्टेशन कसं करून त्याचा वापर चांगल्या पद्धतीने आपण कसं करू शकतो आणि एखाद्याचं जीवन फुलवू शकतो हे आपण वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे आणि अनेक लोकांना सिद्ध झालेलं आहे. म्हणून आज जवळजवळ 400-450 लोक आपल्याला मॉर्निंग फ्युएल स्टेशनवरती पाहायला मिळतात. एक साधी गोष्ट सांगतो आणि आपण पुढे जाऊया. गोष्ट आहे थॉमस अल्वा एडिसनची. आपणाला माहित आहे थॉमस अल्वा एडिसन याने कितीतरी शोध लावले, परंतु आपणाला त्याचं शाळेमध्ये असणार, ज्या वेळेला तो शाळेमध्ये होता त्यावेळेला पहा काय झालं. एके दिवशी थॉमस अल्वा एडिसनला शाळेतून बाहेर काढलं आणि शाळेतून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या शिक्षकांनी एक थॉमस अल्वा एडिसनच्या हातामध्ये चिठ्ठी दिली आणि त्यांनी सांगितलं, ही चिठ्ठी तू तुमच्या मम्मीला किंवा आईला नेऊन दे. थॉमस अल्वा एडिसन घरी आला, त्यानं ती चिठ्ठी आपल्या आईच्या हातामध्ये ठेवला आणि त्यावेळेला ती चिठ्ठी आईच्या हातामध्ये ठेवला त्यावेळेला आईच्या डोळ्यामध्ये अश्रू उभा राहिले. कारण
अश्रू उभा राहिल्यानंतर थॉमस अल्वा एडिसन विचारला काय आहे. त्यावेळेला थॉमस अल्वा एडिसनच्या आईने सांगितलं, ह्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं आहे, तू एक अतिशय बुद्धिमान मुलगा आहेस, तू जिनियस आहेस आणि तुला प्रशिक्षण देण्यासाठी आमच्या शाळेमध्ये एवढे उत्तम शिक्षक नाहीत. पहा, चुकीची गोष्ट असू दे, परंतु आपण प्रार्थना असेल, लहान मुलांच्या वरती असेल किंवा आपल्या मनावरती असेल, आपण समोरची गोष्ट आपल्या मनाला कोणत्या पद्धतीनं शिकवतो त्या पद्धतीनं आपलं मन काम करायला लागतंय, म्हणजेच आपला देह काम करायला लागतोय. त्यामुळं आपण मनाला काय शिकवायचं किंवा दुसऱ्याच्या मनावरती आपण कोणत्या पद्धतीनं एखादी गोष्ट बिंबवायची हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तिच्या आईनं सांगितली, तू एक जिनियस आहेस, तू अतिशय हुशार आहेस आणि तुला शिकवण्यासारखी आमच्या शाळेमध्ये एवढे उत्तम शिक्षक नाहीत असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर तू इथून पुढे शाळेला न जाता आई म्हणायला लागली, मीच तुला उद्यापासून शिकवेन. थॉमस अल्वा एडिसन अतिशय मोठा सायंटिस्ट झाला. आज आपल्या घरामध्ये बल्ब लागतोय, अनेक गोष्टी आहेत, अनेक शोध त्यांनी लावले. आणि त्याच्यानंतर एके दिवशी त्यांचे आई निवर्तल्या किंवा आईंचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर एके दिवशी थॉमस अल्वा एडिसन ती खोली साफ करत होता आणि खोली साफ करत असताना त्या खोलीमध्ये जी चिठ्ठी त्यांच्या शिक्षकाने दिलेली होती ती चिठ्ठी त्यांच्या हातामध्ये सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं होतं, मॅडम, तुमचा थॉमस अतिशय मूर्ख आहे. तुमचा थॉमस अतिशय मूर्ख आहे. तो एक मानसिक रुग्ण आहे आणि तो आमच्या शाळेच्या लायकीचा नाही, म्हणून आम्ही त्याला ताबडतोब बाहेर काढतो आणि उद्यापासून त्याला तुम्ही शाळेत पाठवू नका. अशा प्रकारचं वाक्य त्या शिक्षकाने लिहून दिलेलं होतं. परंतु त्यांच्या आईनं मात्र ते वाक्य सांगत असताना अशा पद्धतीने सांगितलं की मुलाची मानसिक तो स्तर होता किंवा त्याच्या मनावरती जर अशाच प्रकारचं वाक्य सांगितलं असता तर तो आपल्या मनामध्ये त्याच प्रकारचं वाक्य घेतलं असता आणि तसंच काम केलं असता आणि तो जगातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होऊ शकला नसता. परंतु आईनं मात्र सांगत असताना इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितलं, म्हणजे आपण जर ठरवलं, आपल्या मनानं जर ठरवलं तर ह्या जगातली कोणतीच गोष्ट अशक्य नाही. सगळ्या गोष्टी शक्य आहेत. कारण थॉमस अल्वा एडिसन हा खरोखरच किती हुशार होता आणि खरं म्हटलं तर त्यांच्या आईनं त्याला हिरो बनवलं, त्याला एक संशोधक बनवलं. कारण त्यांच्या आईकडं जो वाक्याकडं पाहण्याचा करिश्मा होता किंवा त्याच्या मनावरती आपण संस्कार कसं करायचं हा करिश्मा होता, तो होता. कारण ती काय मोठी नगराध्यक्ष नव्हती किंवा पंतप्रधान नव्हती किंवा राष्ट्रपती नव्हती, काही नव्हतं. एक साधं व्यक्तिमत्व होतं, परंतु तिनं आपल्या मुलग्याच्या मनावरती काम केलं. कोणत्या पद्धतीनं काम केलं, चुकीची गोष्ट देखील आपण चांगल्या पद्धतीनं कसं सांगू शकतो ते महत्वाचं. आणि त्याच्यासाठी आपणाला अनेक वेळेला काय करावं लागणार आहे, कठीणातलं कठीण काम करावं लागणार. कारण पहा, साधी सिस्पेन्सिल असते आणि सिस्पेन्सिलच्या साह्यानं आपण लिहित असतो. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, सिस्पेन्सिलचं वरचं जो भाग लाकडाचा असतो तो अतिशय रंगीत रंगवलेला असतो, छान दिसत असतो. परंतु ज्या वेळेला तो रंगीत लाकडाचा भाग रंगवलेला छान असतो त्याच वेळेला त्याच्या आतमध्ये एक सीस घातलेलं असतं आणि ज्या वेळेला आपण ती सिस्पेन्सिल शार्पनरनं काय करतो बा त्याला टोकदार बनवतो, त्याच वेळेला त्या सिस्पेन्सिलनं काय आपण लिहितो त्यावेळेला त्या कागदावरती शब्द उमटत असतात. सिस्पेन्सिल एकच असते, परंतु एका अतिशय चांगल्या छायाचित्रकाराच्या किंवा चित्रकाराच्या हातामध्ये गेल्यानंतर तो अतिशय चांगल्या पद्धतीने एखादं चित्र काढू शकतो. तेच एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये गेल्यानंतर
एकतरी तो दुसरं चुकीचं चित्र काढू शकेल किंवा त्याचा टोक मोडून टाकू शकेल, परंतु ते मात्र सिस पेन्सिल एकच आहे, सिस पण त्याच्यामध्ये एकच आहे, परंतु ती आपण कशा पद्धतीनं हँडल करायची ते आपणाला समजायला पाहिजे. तसं आपलं शरीर, प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रत्येकाला हार्ट आहे, डोळे आहेत, कान आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु त्याला आपण कसं हँडल करायचं हे शिकवण्याचं काम ही शतायुषी फॅमिली करते. कारण आपण चित्र कोणत्या पद्धतीनं काढायचं, चुकीचं काढायचं, काय बरोबर काढायचं, आपण मनावरती कोणत्या पद्धतीनं काम करायचं. जर थॉमस अल्वा एडिसनच्या आईनं म्हटलं असतं, तू मूर्ख आहेस, तुझा का उपयोग होणार नाही, असं तसं म्हटलं असतं, तर तो मात्र जगातला सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ होऊ शकला नसता. तसं आपल्या इथं पहा की मग ताई असतील किंवा शेट्टी सर असतील किंवा डॉक्टर वगैरे असतील, काय सांगतात, आपल्यात प्रगती होणार आहे. पेन्सिल नुसताच आणून ठेवली तर काय उपयोग होणार नाही, त्याला आपण टोकदार करायला पाहिजे आणि टोकदार करून ती आपण काय करायला पाहिजे, व्यवस्थित हँडल करायला पाहिजे. तसं आपलं हे शरीर आहे, आपलं हे जे मन आहे, ह्या मनाला योग्य पद्धतीनं मार्गावरती आणण्याचं काम, योग्य पद्धतीनं गायडन्स करण्याचं काम ही शतायुषी फॅमिली करते. आणि त्याच्यामुळेच पहा, आपण आज खरोखरच अनेक लोक व्याधीमुक्त आहोत किंवा अनेक लोक व्याधीमुक्त होण्याच्या पुढे जात आहोत. कारण जसं सिस्पेन्सिल अंतर्गत आणि बाह्य, आता बाह्य कसं आहे, दिसायला मस्त टापटपके आपण कपडे वगैरे घालतो, सगळे घालतो, आणि विचारलं तर काय आहेत, मग रक्त पातळाची गोळी आहे, शुगरची गोळी आहे, बीपीची गोळी आहे, थायरॉइडची गोळी आहे, अशा सगळ्या गोळ्या त्याच्यामध्ये. मग त्याच्यापेक्षा इंटरनल जर आपण अंतर्गत अंतर्गत जर आपणाला चांगलं व्हायचं असेल तर आपणाला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. कारण तुमच्या अंतरंगामध्ये जे काही आहे ते जोवर बाहेर येत नाही तोपर्यंत तुमचा प्रभाव समाजामध्ये पडू शकत नाही. आणि हा प्रभाव जर समाजामध्ये पाडायचा असेल तर आपणाला आपलं जे मन आहे ते मन सदृढ करायला पाहिजे. आणि हे मन एका दिवसात सदृढ होणार नाही, काही महिन्यात सदृढ होणार नाही. त्याला आपण हळूहळू प्रार्थनेच्या माध्यमातून असेल, योगाच्या माध्यमातून असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह लोकांच्या विचाराच्या माध्यमातून असेल, तर आपण ह्या गोष्टी पुढं पुढं नेऊ शकतो. जसं आपण पेन्सिलला टोक करतो आणि टोक केल्यानंतरच आपण लिहू शकतो, तसं एखादी मूर्ती घडवत असताना आपणाला पहिल्यांदा त्याच्यावरती टाकीचे घाव घालावे लागतात आणि त्यातून एक मूर्ती तयार होत असते. कारण तसं आपलं आरोग्य जर सुधारायचं असेल तर आपणाला एक सवय लावून घ्यायला पाहिजे. आपण कसं वागायचं, आपल्यात कोणता आहार असायला पाहिजे, त्याच्याही पुढे जाऊन आपण कोणत्या पद्धतीनं मानसिकदृष्ट्या सदृढ व्हायला पाहिजे. कारण मन सदृढ असेल तर सगळ्या गोष्टी आपोआप सदृढ होतात. तुम्ही पहा, बरेच लोक ह्या स्टेशनवरती असतील, छाती धडधडणं असेल किंवा घाबरट होणे, भीती वाटणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु ह्या गोष्टी आपल्या कमी कमी होण्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर अनेक लोकांचा विचार आणि त्याच्यामध्ये आपले ध्यान असेल, आणि त्याच्यानंतर आपण जो ओंकार मंत्र म्हणतो त्या ओंकार मंत्रामुळं आपल्या शरीरामध्ये अंतर्गत ह्याच्यामध्ये अतिशय बदल झालेला हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेलं आहे. आणि ते आपल्या मनावरती काम करत असलेलं आपणाला पाहायला मिळतं. एक वाक्य आहे पहा, काकचेष्टा बको ध्यानम शान निद्रा तैवश्य स्वल्पहारी त्यागी व्यक्ती पंचलक्षण. आपण पुढच्याला बघूया. कारण जसं ह्या गोष्टी मनावरती काम करत असतात तसं मन आपलं सदृढ होत असतंय. आणि मनाचा आपणाला एक पहा, कारण जसं पेन्सिलाच्या शिच्याचा प्रभाव पडण्यापूर्वी आपण तिला टोक करतो आणि ते टोक आपण पहा आपल्यातून चांगल्या गोष्टी त्यातून बाहेर निघतात टोक झाल्यानंतर. तसं आपण योग करायला लागलोय, योगाच्या माध्यमातून आपण पुढे जायला लागलोय, पॉझिटिव्ह लोकांच्या विचाराच्या माध्यमातून आपण पुढे जायला लागलोय, आणि याच्यामुळं आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण मन
हे काय पकडून आणायचं साधन नाही आणि ठेवायचं साधन नाही. त्याच्यावरती काय आहे पहा, परत परत आपल्याला सांगावं लागतं. योगाचा तास योग सुरू असताना माहित आहे, मन आपण अनेक अवयवांच्याकडे नेत असतो आणि परत आणत असतो. ध्यान करत असताना ते पहिल्याच सेकंदाला दुसरीकडे जात असते. आपण ते वळवून आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि जसे जसे दिवस जातील तसं आपण ध्यानामध्ये बसतो. म्हणून प्रार्थना जितकी मनावरती काम करते, ध्यान तेवढंच मनावरती काम करतंय आणि ह्या गोष्टी मनावरती काम करण्यासाठी आपणाला आहार देखील संतुलित असावा लागतो. आहार चांगला असावा लागतो, कारण आपणाला एका ठिकाणी बसावं लागतं आणि मन कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. तर मन हे जे आहे, ह्या मनाला आपण आपलं करायचं आहे. मनाचं आपण व्हायचं नाही. जर मनाचं आपण झालो, तर मग काय होतं ते आपणाला माहित आहे. परंतु मन तुमचं झालं, तर ते बस म्हटल्यावर बसल, उठ म्हटल्यावर उठल किंवा कोणती गोष्ट करायची आणि कोणती गोष्ट करायची नाही हे आपणाला समजू शकेल. थँक्यू. चला जोरदार क्लॅपिंग करू आपण धनाजी सरांसाठी. कारण का की कुठल्या पण गोष्टीकडे तुमचं बघण्याचं दृष्टिकोन काय आहे तशी तुम्हाला सृष्टी दिसते. म्हणजे तुमची जशी दृष्टी तशी सृष्टी. आणि बघण्यात दृष्टी कशी निर्माण होते, तर तुमचं मन पाठीमागं असायला पाहिजे. तुम्ही आता बघा, एडिसनचं आपण ऐकलो ना की त्या गोष्टीकडे त्यांनी बघतानाचा दृष्टिकोन चेंज केला, मुलाचा दृष्टिकोन चेंज झाला आणि त्याच्यामुळे एक असाध्य व्यक्तिमत्व घडलं. आणि ह्याच फक्त फरक होता तो आईनं त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन. त्यामुळं आपण पण जी गोष्ट आहे ना, प्रॉब्लेम असेल तरी स्वीकारा, जे काही खूप चांगलं असेल स्वीकारा. म्हणजे सरांनी अजून एक सांगितलं आपल्याला की आपल्याला या दोन गोष्टींवर पाहिजे की तुम्हाला थोडीफार टीका पण सहन करावी लागेल आणि कौतुक पण. या दोन गोष्टींमुळं आपलं काय होतं की आपल्याला लई कौतुक करून घ्यायला आवडत असतं, पण खरंच कौतुक लई पण धोकादायक असतं. पण आपल्या कॉलवर लई वाह करायला लागले तर मी लगेच थांबवते. कारण कोण हरभऱ्याच्या झाडावर चढून खाली पडायला नको. ती एकदा चढायची सवय झाली ना, आपल्या लायकीपेक्षा जास्त आपल्याला मिळायला लागल्याचा ऍटिट्यूड असतो ना, तो अधोगती असते ती आपली सेल्फची. त्यामुळं दोन्ही पण गोष्टी घातक आहे, पण ते लाईफ मध्ये मिळतातच, पण तुम्ही स्थिर राहायला पाहिजे. त्यामुळे आपला दृष्टिकोन चेंज झाला ना, तर लाईफ मध्ये तुम्हाला सगळंच मिळतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे बघताना पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे, पॉझिटिव्हली त्या गोष्टीला मनावर घेतलं पाहिजे. आणि मग हे झालं की मग असं एडिसन सारखं आपलं पण व्यक्तिमत्व तसंच बनू शकतं. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत, कारण एवढा भारी कॉन्फिडन्स धनाजी सरांनी आज आपल्याला दिलाय. आता जाणार आहोत. खूप लोक स्वतःवर काम करायला लागलेत आणि स्वतःवर खूप क्लास काम करायला लागलेत. कशाच्या माध्यमातनं, तर वेट लॉसच्या माध्यमातनं.